मैत्रिणींनो, कसे आहात? बरं आहेत ना? मी पण बरी आहे बाबा. आज आहे ना, मला जरा फार चाळीची राणी आहे ना, चाळीची राणी तिच्यावर व्हिडिओ बनवायचा मन झालं बाबा. ओ हो हो हो. ओय होय हाय 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 बदू बदी बदू बदी. ओ माय गॉड. चाळीची राणी चाळीची राणी चाळीची राणी चाळीची राणी चाळीची राणी चाळीची हय हाय 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 हय हाय हाय हाय. आता ह्या चाळीची राणीचं काय मजा आहे तुम्हाला माहिती नाही. मला तर एवढं हसायला आलं ना. ओ माय गॉड. आज तर एक्सप्लेनेशनवर एक्सप्लेनेशन. माय गॉड. तुम्ही चाळीच्या राणीची व्हिडिओ पहा, चांगली आहे. नाव ठेवू नका तिच्या नवऱ्याला. अये ये का हुआ. अहो मैत्रिणींनो, तुम्ही बघितलं नसेल पण मी बघितलं की चाळीची राणी एवढी चांगली बाई आहे असं म्हणतात. एवढी चांगली चाळीची राणी आहे ती. चाळीची राणी आहे ती. हो. आणि तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, यूट्यूबवर सगळं तुम्ही जेव्हा दाखवता ना, तर सगळ्या लोकांविषयी बोलतात. जर तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला दाखवत असाल तर लोक बोलणारच. जर तुम्ही काय फालतूगिरी करत असाल तर लोक बोलणारच. बरोबर आहे की ना मैत्रिणी? मग जर तुम्ही तुमचं दाखवत नसाल म्हणजे काय फॅमिली दाखवत नसाल तर चला राईट्स आहे. फॅमिली नाही दाखवणार म्हणजे नाही दाखवणार तर बोलणार नाही. पण तुम्ही सगळं ते इथे चिटकवतात. माझा नवरा बघा तंबाखू खातोय. विमल की दुनिया. ठीक आहे ना. माझा नवरा विमल खातो हे सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवतात. पण ते आता बघा परवाशी आता टप्प्या व्हिडिओ काढत की कुठे याला बेडरूममध्ये गेला आणि तिथे बायकोची की त्याची सासूची ब्रा होती. त्या बिचारीने जाऊन लपवण्याचा प्रयत्न केला. पण ह्या टप्प्या त्याला काही तर कळतच नाही. मला वाटतं ते टप्प्याचीच असेल. आता बघा, जर तुम्ही एखादी वस्तू तिथे दाखवत असाल पण तुमची बायको सांगते की तिथे व्हिडिओ काढू नको असं तिला लाज वाटते, तर ते एडिटिंग करताना जरा ठेवायला पाहिजे. पण नाही, माझी सासूची ब्रा माझ्या बायकोची ब्रा दाखवायला पाहिजे ना लोकांना. तसं आहे. मग बोलतात की तुम्ही लोकांना का बोलता, मग लोक असं का करतात हे नक्की तुम्ही बोलायला पाहिजे. सॉरी, आता चाळीच्या राणीचा विषय होता. चाळीच्या राणीचा विषयामध्ये काय बोलायचं आहे की चाळीची राणी मॅडम जी प्रमोशन करते तिच्याविषयी अजिबात बोलायचं नाही कोणी पण. समजलं का तुम्हाला? अजिबात नाही बोलायचं. का? कारण तिला फुकटचे कपडे भेटतात. समजले की नाही? म्हणजे समजलं की नाही मित्रांनो? मग यूट्यूबवर व्हायचं कशाला? जर नवरा खर्च पाणी देत नसेल तर यूट्यूबवर व्हायचं. हो का? नवरा पैसा देत नसेल तर कपडे घेऊन देत नसेल तर त्याच्यासाठी यूट्यूबवर व्हायचं. समजलं का? मग काही पण घेत नसेल तर पहिला नवरा हा आणि दुसरा नवरा यूट्यूब. कारण पहिला नवरा देत नसेल तर हा दुसरा नवरा यूट्यूब काहीतरी देऊन टाकेल ना. हो, कारण तो फुकटचे कपडे देतो म्हणे. माहीत नाही का तुम्हाला? मला माहीतच नव्हतं बाबा. पण मला माझा नवरा बस आहे. यूट्यूबचा नवरा नको बाबा. कशाला फुकटचे? तेच आपले नाईटी घालून बसलं तर बस आहे. यूट्यूबचा दुसरा नवरा कशाला आपल्याला? बरोबर आहे की नाही? मग चाळीच्या राणीला काय म्हणतात मध्ये अजिबात कोणी कंपॅरिझन करायचंच नाही. कारण ती चाळीची राणी आणि तिला फुकटचे कपडे भेटतात आणि बिचारीला 2-3 हजार रुपये भेटतात ना. एका प्रोडक्ट रिव्ह्यूमध्ये भेटून द्या. जरी ती सांगत असेल की ते प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये घेतले आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये ते प्रोडक्टची लिंक दिली आहे, तर नक्की घ्या तुम्ही. कारण चाळीची राणी बिचारी तिला पहिला नवरा काही घेऊन देत नाही तर ते दुसऱ्या नवऱ्यापासून तर काहीतरी भेटून दे तिला. स्मॉल स्केल्स कंपनीला फायदा होतो. हो, त्या चाळीच्या राणीला जरा म्हणजे असे फुकटचे कपडे दिले तर ती लोकांना सांगते, घालून अशी मिरवते. असं गार्डनमध्ये जाईल, इकडे तिकडे मिरवेल आणि बोले हे साडी घ्या, ह्याचा नंबर घ्या, त्याचा नंबर घ्या. मी एक सांगू का मैत्रिणींनो? रिसेल ॲप डाउनलोड करा. चाळीची राणीला तिच्या चाळीच्या राणीच्या तिथेच आता रिसेल ॲपचं काय माझं काय हे नाही आहे. मी बघितलं तिथे, मला तिथले कपडे आवडले. जाऊन रिसेल ॲप डाउनलोड करा आणि तिथे कपडे घ्या. माझा आणि रिसेल ॲपचं काही हे नाही आहे. कारण हा काय व्हिडिओ काय म्हणतात त्याला पैसे देऊन केलेला नाही आहे. मी सांगते तुम्हाला, रिसेल ॲपमध्ये जा,
डाउनलोड करा आणि तिथे तुम्हाला हजारो कपडे गॅजेट पाहिजे ते भेटेल. ठीक आहे. तिथे चॅटसुद्धा करू शकता तुम्ही. परत सांगते, हे पेड प्रमोशन नाही आहे. ठीक आहे. तर स्मॉल स्केल कंपनीला ही हेल्प करते म्हणे. आणि यूट्यूबमध्ये सर्च करा पहिलं यूट्यूबर कोण आहे. मी तर सर्च नाही केलं. ग्रेटेस्ट यूट्यूबर, चांगली यूट्यूबर मराठीमध्ये कोण आहे, आणि बघा गरीब घरातील मुलगी पुढे जात आहे. ज्या बाईला एक एक प्रोडक्टच्या मागे प्रोडक्ट पण भेटतात, 2-3 हजार रुपये पण भेटतात, आणि दिवसाला दररोज प्रत्येक व्हिडिओ हे असतं, काय म्हणतात, पेड प्रमोशन. अशी बाई कुठे गरीब घराची आहे हो? गरीब घराची बाई प्रत्येक महिन्याला असं सोनं करते का हो? म्हणजे असो सेविंग स्कीम असं याच्यामध्ये कधी पण बघितलं तर ब्रेसलेट, दागिने करते हो. आजकाल सोन्याचा भाव काय आहे? आली मोठी गरीब घरची मुलगी खोटं रिव्ह्यू देऊन गरीब घरची मुलगी आता अमीर झाली आहे ते नाही सांगत. परत हिरोईन बरोबर त्या चाळीची राणीला कंपॅरिझन होते. अरे हिरोईन लोकांना उल्लू करतात तुम्ही म्हणतात ना, बरोबर आहे ना. म्हणजे मोठे लोक गफला करतात, मग लाखो रुपये लुटतात. मग चाळीच्या राणीला थोडेफार पैसे भेटत असतील. काय बोलायचं मैत्रिणीनं, मला काही समजत नाही. इथे मोठे कंपनी फ्रॉड करतात. मग चाळीची राणी 2-3 हजार रुपये म्हणजे ओय मावशी काय, मला समजलं. म्हणजे ती पण गफला करते का? ओ हो हाय हाय होय होय हाय हाय होय होय बॅदी हाय हाय. समजलं ना मैत्रिणींनो तुम्हाला किती गफलेखोर आहेत? बाप रे, एवढी मोठी फ्रॉड बाई चाळीची राणी. आणि काय मैत्रिणींनो, मी एक सांगते, आता माझा चेहरा दिसतो कारण माझं ओल्ड चॅनल आहे. ठीक आहे. आणि जेव्हा अगोदर मला पण समजलं असतं ना की तोंड न दाखवता व्हिडिओ बनवतात, तर मी नक्की बनवले असते. पण आपल्याला तेवढं माहीत नव्हतं यूट्यूबमध्ये, कारण माझा जो प्रॉब्लेम झाला होता तो मलाच माहिती. त्यासाठी चेहरा दाखवायलाच पाहिजे होता मला. पण अशा काही यूट्यूबर आहेत जे असं हे थोबाड उचलून बसतात, म्हणतात हो हिने काय केलं, तिने काय केलं, हिने काय केलं, तिने काय केलं, हो होय 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 बरोबर. चांगलंपणाचा आव करतात, पुढून एक मागून एक करतात. तुम्हाला माहीत नाही, आपण म्हणजे आपलं जे असतं खरोखर असतं आणि स्ट्रेट फॉरवर्ड असतं. एकदम समोर बोलायचं आणि निघून जायचं. पण हे लोक मागून गेम खेळतात बरं का. आणि दुसरं काय माहिती आहे का, जे हे म्हणते की असं करतात, व्हिडिओ करतात, थोबाड नाही दाखवत. अरे त्यांची मर्जी. यूट्यूबमध्ये रूल आहे, म्हणजे परमिशन आहे यूट्यूबमध्ये. तू म्हणजे जे काही आहेत फालतू यूट्यूबर थोबाड दाखवतात आहे लोकांना, असं म्हणजे खोटं बोलून जे थोबाड दाखवून बोलतात आहे. तुमचं थोबाड पहिलं बघा त्या आरशामध्ये, किती सुंदर आहेत तुम्ही. परी हूँ मैं मुझे न छूना, गाण्याची वासमाडी आहे तू, वासमारी. आणि घुमून फिरून फालतूगिरीच. अख्ख्या व्हिडिओमध्ये फालतूगिरीच. आणि दुसरं काय माहिती आहे का, असं एक चॅनल ओपन करायचं, एक्झाम्पल देते मी, आणि बोलायचो मी आहे ना रोस्टिंग पण करते आणि मी लोकांचं चांगलपणा पण मी दाखवते. आणि त्याच्यामध्ये लोकांचं चांगलपणा एवढं दाखवायचं, एवढं चांगलपणा, एवढं गोड बोलायचं, मधून शिव्या मारायच्या, त्याला आतून भरपूर शिव्या मारायच्या. पण समोरून एवढं गोड बोलायचं की समोरच्या व्यक्तीने कमेंट करायला पाहिजे. आणि मग त्या समोरच्या व्यक्तीच्या जर काय म्हणतात जास्त असतील फॉलोअर्स, तर या शेंबडीला पण भेटतील. आता शेंबडी म्हणजे कोण? जिचं चॅनल असेल ना, ज्यांना चॅनल ओपन करायचं असेल, असं फालतू रोस्टिंग, म्हणजे फालतू रोस्टिंग ह्या लोकांची असते. फालतू काय रिॲक्शन असेल बोलायचं ना, तर ते लोक असं करतात. पण आम्ही जे आहोत ना, आम्ही ना स्ट्रेट फॉरवर्ड, आम्ही मागे नाही, आम्ही जे खरं आहे ना ते खरं बोलतो. आता तुम्ही सांगा, त्या परवाची टप्प्याची ही गोष्ट बरोबर होती का? ती बायकोची ब्रा दाखवायची तिचे, की सासूची, त्याला काही डोळे फुटले का तिकडे, ते याच्यावर ते ब्रा ठेवला आहे आणि तो व्हिडिओ काढतोय बेशरम. त्याला अक्कल आहे की नाही? भूताचा व्हिडिओ बघितला मी, एवढं म्हणलं पागल लोक आहेत, लोकांना एवढं उल्लू बनवतात. आजच्या भूताच्या व्हिडिओचं मी देते, एक नेक्स्ट वीकला मी देते
काय ते भूताचा व्हिडिओ बघूया. ह्या लोकांनी कशी रंगवली आहे ना त्याचं प्रूफ सकट मी व्हिडिओ देईन तुम्हाला. बाकीचं काय नाही मैत्रिणीनो. आणि मी सांगू का, ते रिसेल ॲप डाउनलोड करा. परत सांगते, पेड प्रमोशन नाही आहे. आणि हे चाळीची राणीचे जे प्रोडक्ट देते ना त्यांच्याकडे अजिबात घेऊ नका. ह्यांचे सगळं आता मी सांगू का, आता तुम्ही ह्या लोकांचे प्रोडक्ट तुम्ही बघतात डिस्क्रिप्शनमध्ये, तर काही लोक काय म्हणतात की हिला जाऊन हिच्याकडे नाही घ्यायचं, आपण हे ना असं असं टाईप करायचं तिकडे येतं. पण ते कंपनीवाले पण हुशार असतात बरं का. जर तुम्ही आज ते प्रोडक्ट बघितले आणि आजच तुम्ही मागवले तर ते तिलाच जातं ते पैसे. त्यासाठी जर तुम्हाला ते प्रोडक्ट घ्यायचे असतील तर 2-3 दिवसानंतर ते ऑर्डर करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर, कारण ते तिला पैसे नाही भेटणार. समजलं का तुम्हाला मैत्रिणीनो. एक खोटारडे लोक आहेत फक्त आणि म्हणे काय प्रोडक्ट भेटतात म्हणे आणि लोकांना वाटतात म्हणे. म्हणजे प्रोडक्ट घ्यायचे लोकांकडून, म्हणजे ते यूट्यूबमधून येतात प्रोडक्ट आणि ना सगळे नाही ठेवत. म्हणजे चांगले असेल सगळे ठेवता हो, जे आवडले नाही तर ते लोकांनाच वाटणार ना. तसं आहे. बाकीचं काय नाही मैत्रिणीनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काही कमेंट करायचं. आणि चाळीच्या राणीला डोक्यावर बसू नका. डोक्यावर बसून घसरगुंडी घेऊन खाली तुम्हाला पाडून टाकेल ती बरं का. आणि तिचे जे सपोर्टर्स आहेत ना ते पण तसलेच आहेत. बाकीचं तुम्हाला माझ्याकडून कोणत्या यूट्यूबवर बोलायला, म्हणजे यूट्यूबवर विषयी बोलायला आवडेल ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि स्मॉल स्केलला तुम्ही सपोर्ट करा. पण मी खरोखर सांगते, स्मॉल स्केल इंडस्ट्रीला सपोर्ट करा. पण स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्यांना बोलत आहेत ना प्रोडक्ट घ्या त्यांचे तर प्रोडक्ट तुम्ही बघा, फक्त बघा आणि 4कडे इन्क्वायरी करून बघा. तुम्ही डायरेक्ट घेऊ नका. स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मी काही वाईट बोललेली नाही आहे. जे आहेत, जे लेडीज आहेत स्मॉल स्केल, आता मी यूट्यूबमध्ये बघते, फेसबुकमध्ये बघते, ज्या बायका लेडीज लोक घरी बसून वाळवणाचे पदार्थ सगळे बनवले, मी स्वतः बघितले. तर त्या टाईपचे प्रोडक्ट घ्या. स्किनला तुम्ही आपलं जे फूडमधूनच तुम्ही हे करू शकतात. हे फुकटचे ते प्रोडक्ट घ्यायचे, वांग हे ते अंडर आय सर्कल, तर हे सगळं खोटंच आहे. छानपैकी झोपा, मस्तपैकी हेल्दी राहा, पाणी प्या आणि आनंदित राहा, तर हे सगळं जाईल. वेट लॉस तर तिथलं होऊन जाईल. कुठलेही पदार्थ खाताना चावून खावा, तेव्हा तुमची हेल्थ चांगली राहील. आणि तुमचं जर हेल्थ चांगलं असेल तर तिथे ऑटोमॅटिक तुमचं वेल्थसुद्धा वाढेल. आणि असे फालतू लोकांचे व्हिडिओ जर बघत असाल तर स्किप करा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आवडला नसेल तर नक्की स्किप करा. बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. हा एक छोटासा व्हिडिओ होता 12 मिनिटाचा. नक्की आवडला असेल तर कमेंट करा. आणि जर तुमच्या मैत्रिणीला कोणाला पाठवायचं असेल तर नक्की पाठवा. आणि चॅनलला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.